मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभाषराव लक्ष्मीला म्हणतात, ही मुलगी नाहीये, मीरा म्हणजे माझा मुलगा आहे, माझा वंशाचा दिवा आहे। हे ऐकताच मीराला खूप भारी वाटतं। ती आनंदाने कौतुकाने तिच्या वडिलांकडे पाहू लागते। मग नंतर सुभाषराव हे लक्ष्मीला म्हणतात की अजून एक गोष्ट तुम्हा सर्वांना मला दाखवायची आहे। त्यावेळी ती विचारते, काय? खाटेखाली एक पेटी असते, तेव्हा ती पेटी मीराला ते काढायला सांगतात। त्या पेटीमध्ये असणाऱ्या सर्व एक एक करून वस्तू ते दाखवू लागतात। असं म्हणून ते प्रत्येक वस्तूचं महत्त्व देखील सांगतात। त्यामध्ये पहिल्यांदा असतं ते कानातले डूल। मग आता ते म्हणतात, मी एका जत्रेमध्ये गेलो होतो, तेव्हा तू खूप लहान होतीस, राजचा आणि मधूचा जन्मसुद्धा झाला नव्हता, तेव्हा तू छोटीशी परी होती। मी तुझ्यासाठी हे डूल घेतले होते, पण तुझा चेहरा एवढा एवढा आणि ते डूल मोठे, म्हणून म्हटलं की तुझ्या लग्नात तुला या सर्व गोष्टी द्यायच्या। तेव्हा आनंदानेच ती ते डूल आता स्वीकारते। ते खरंच खूप छान आहेत दादा हे डूल। नंतर सुभाषराव आता तिच्या अंगावर साडी टाकतात आणि म्हणतात, ही बघ साडी खरी जरी नाहीये, परंतु तुझ्या बापाचं प्रेम हे खरं आहे बाळा। ही जरी खोटी असली तरी बापाच्या प्रेमात कोणतीही कसूर नाहीये, असं म्हणून ते तिच्यावर असणारं प्रेम व्यक्त करतात आणि म्हणतात, माझ्या तिन्ही मुलांवर माझं तितकंच प्रेम आहे। आता तू तुझ्या लग्नामध्ये ही साडी नेसायचीच असं मला वाटतं। मी खास तुझ्यासाठी घेतली होती, तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते। नंतर हिरव्या बांगड्या हे ते तिला देतात आणि म्हणतात, तुझ्या आजीने तुझ्यासाठी ह्या ठेवल्या आहेत, तुझ्या लग्नामध्ये त्या तू घालायच्यास, तेव्हा ठीक आहे असं आता मीरा म्हणते। तर ते एक कुंकवाचा करंडा देखील देतात आणि म्हणतात, कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं आहे, तू नेहमी हे कुंकू लावायचंस, तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते। पुढे ते म्हणतात की माझी एक इच्छा आहे, असा शिकलेला मोठ्या घरातला सुटाबुटा टायवाला मुलगा तुला मिळावा, म्हणजे तुझं लग्न त्याच्याशी होईल आणि तू सुखी संसार करशील। असं म्हणून ते लहानपणीच्या सर्व आठवणी काढत असतात आणि मधूला विचारतात, तू आणि राज कोणतं गाणं हिच्यासाठी म्हणायचं? आता मधू ताई तू होणार नवरी हे गाणं सर्वांनाच म्हणून दाखवते। तर आता सुभाषरावांचे डोळे लगेच पाणवतात। मीराला खूप वाईट वाटतं। ती म्हणते, दादा तुमची इच्छा आहे ना की माझं लग्न सुटाबुटात आणि टायवाल्या मुलाबरोबर व्हावं, तुम्ही ज्या मुलाबरोबर म्हणाल ना त्या मुलाबरोबर मी लग्न करायला तयार आहे, अगदी मनापासून सांगते। आता सुभाषरावांच्या इच्छेनुसार ती असं बोललेली असते। त्यावेळी ते म्हणतात, खरंच ना बाळा, शब्द परत पालटणार नाही ना? ती म्हणते, नाही पालटणार परत शब्द, म्हणून ती आता सुभाषरावांना शब्द देते। आता ते लहानपणीची आठवण काढत मीराला म्हणतात की तू नेहमी माझ्या मांडीवर झोपायचीस, मग मी तुला गाणं म्हणून दाखवायचो, मला आज तुझ्या मांडीवर झोपायचंय, झोपू देशील का? तेव्हा ती म्हणते, हो दादा। असं म्हणून सुभाषराव आता मीराच्या मांडीवर झोपतात। ते दादा तुम्ही एखादं गाणं म्हणा ना, तेव्हा उघड दार देवा हे गाणं सुभाषराव म्हणू लागतात। तर मधू देखील आता लक्ष्मीच्या मांडीवर झोपते। सुभाषराव खूपच इमोशनल झाले हे पाहून मीराला खूपच वाईट वाटतं। त्यानंतर घरातील सर्वजण आता झोपतात, तर मीराच्या मांडीवर झोपलेले सुभाषराव हे वर पाहतात, तर मीरा देखील अगदी गाढ झोपलेली असते। त्यामुळे ते आता स्वतः उठतात आणि मीराला व्यवस्थित तेथे बेडवर झोपवतात। काही वेळानंतर आता त्यांना सर्व आठवू लागतं की कशाप्रकारे आमच्यावर चोरीचा आरोप केला गेला, त्याचबरोबर समाजात असणारी प्रतिष्ठा फक्त राजमुळे धुळीस मिळाली, हे सर्व काही त्यांना आठवत असतं। मीराकडे ते पाहतात। मीराच्या सर्व लहानपणीच्या त्याचबरोबर आत्ताचे क्षण आठवून त्यांना खूप वाईट वाटत असतं की मी कुणासाठी काही करू शकलो नाही। मग त्यानंतर त्यांना आठवतं की माझी बायको म्हणजे माझी लक्ष्मी माझी खूप काळजी घेतेय आणि मी तिला अजूनही काही देऊ शकलो नाही, याचंच त्यांना वाईट वाटतं। नंतर घरातील सर्व सुखदुःखाचे क्षण त्यांना आठवू लागतात। त्यांना आता कुणाला मदत करू शकत नाही याचं खूप वाईट वाटत असतं। त्यामुळे ते आता लगेच शर्ट घालतात आणि सर्वांकडे खूप मायेने प्रेमाने पाहत त्यांचे डोळे पाणवतात। मग ते लगेच आता दार उघडून सर्वांकडे पुन्हा एकदा पाहतात आणि दार बंद करून तेथून जातात। तिकडे सुभाषराव निरूपाला म्हणतात, अगं डबा झाला का? तेव्हा ती म्हणते, हो गरमच आहे, जरा व्यवस्थित घ्या, आज तुमचा शेवटचा दिवस आहे ना नोकरीवरचा। तेवढ्यात सत्या तेथे येतो आणि म्हणतो, वा बाप काय छान तयार झाला सरे, मला खूप आवडलं, म्हणजे हिरोसारखा अगदी भांग पाडलाय। त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात, अरे नेहमीसारखंच आहे, त्यात काय एवढं? तर आता पंकज देखील तेथे येतो। तेव्हा निरूपा आता सदाशिवरावांचं औक्षण करत म्हणते, आज नोकरीवरचा शेवटचा दिवस म्हटल्यावर खरंच मला खूप छान वाटलं, कारण इथून पुढे तुमचा डबा करायची आता कटकट नाही।
तुमची गाडी वेळेवर सुटायची, परंतु या डब्याचं मलाच टेन्शन. कसं आहे ना, जे प्रवासी आहे ना त्यांना वेळेवर पोहोचवण्यासाठी तुमची घाई असायची, पण मलाच इकडे चिंता लागायची. आता ती चिंता मिटली, तुमच्यासाठी लवकर उठावं लागणार नाही असं म्हणून आता सदाशिवरावांना म्हणते, रिटायर्ड झाल्यानंतर तुम्ही आता आयते बसून खाणार आहात का मग? तेव्हा ते काहीच बोलत नाही. सत्या रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा पंकज म्हणतो, ते का असं बसून खातील? त्यांचे PFचे पैसे मिळणार आहेत ना, मग ते त्यांचं पाहून घेतील. आणि तुम्हाला सांगू का बाबा, तुम्ही हे पैसे आहेत ना ते मला द्या, माझ्या बिझनेसमध्ये गुंतवा. कसं आहे ना, तुम्हाला त्याचे डबल पैसे मिळतील. तेव्हा सुभाषराव काहीच बोलत नाही. सुभाषरावांच्या शर्टचं वरचं बटन हे निघालेलं असतं. त्यावेळी आता पंकज ते लावून देतो. मग आता सत्या पुन्हा ते काढतो. तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे आता खूप रागात पाहू लागतात. काही वेळाने निरूपा ही दही साखर सदाशिवरावांना खायला देते. ते दही साखर घेत असताना सत्या आता त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. पंकज मुद्दामच त्याला ढकलतो, तर सत्या आता एवढा जोरात पंकजला ढकलून देतो की ती आता चांगलीच जिरते. सत्या त्याच्याकडे पाहून हसू लागतो, तर निरूपाला खूप राग येतो. तर आता जे उरलेलं दही असतं ते दही निरूपा मुद्दामच सत्यासमोर पंकजला खायला देते. हा पंकज ते दही खाणार असतो, तेवढ्यातच आता सत्या त्याच्या हातातून ती वाटी ओढून घेतो आणि स्वतः ते दही खातो. तेव्हा पंकजला खूप राग येतो. इकडे मीराला जाग येते. तेव्हा ती इकडे तिकडे पाहते, तर तेथे तिचे दादा नसतात. त्यामुळे ती आता घरात आवाज देऊ लागते की दादा तुम्ही कुठे आहात, असं म्हणून ती इकडे तिकडे शोधू लागते. परंतु आता सुभाषराव कुठेही आवाज देत नाही. त्यामुळे मीराला खूप टेन्शन येतं. काही वेळानंतर ती लक्ष्मी आणि मधुला उठवते आणि म्हणते की दादा घरात नाही आहे. त्या दोघीही आता खूप घाबरतात आणि बाहेर शोधण्यासाठी जातात, पण बाहेर कुठेही आता सुभाषराव नसतात. त्यामुळे या तिघींना खूप टेन्शन येतं. काय करावं कळत नाही. नक्की दादा कुठे आहेत मीरालाही समजत नाही. मीरा म्हणते, मला असं वाटतंय मी तिकडे स्टॉलवर जाऊन पाहावं, दादा तिथे असतील तर बरं होईल. तेव्हा लक्ष्मी म्हणते, बरं ठीक आहे, तुला जायचं असेल तर तू जा आणि काही समजलं तर लगेच आम्हाला कॉल कर. मीरा ही जाता जाता विचारत असते की माझ्या दादांना कुठे पाहिलंत का? तेव्हा नाही असं सर्वजण म्हणू लागतात. मीरा गाडीला किक मारते आणि लगेच जायला निघते. लक्ष्मी आणि मधुला आता खूप टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे सदाशिवराव आणि सत्या हे दोघेही बाईकवरून चाललेले असतात. तेव्हा सत्या म्हणतो, पाहिलं ना कैकई अजूनही बडबड करत असेल, तेव्हा कधीतरी तिला आई म्हण, कैकई म्हणू नकोस, तशी ती चांगली आहे. 40 वर्ष झालं रोज लवकर सकाळी उठून माझ्यासाठी ती डबा बनवते आणि घरातील सर्व स्तर ती पाहते. हो माहिती आहे तिला राग येतो, पण ती तेवढी चांगली सुद्धा आहे असं शिवराव सत्याला समजतात. पण सत्या आता ऐकायला तयार होत नाही. ते दोघे असेच गप्पा मारत मारत पुढे चाललेले असतात. इकडे सुभाषराव हे वरून चाललेले असतात. त्यांना आता सर्व प्रसंग पुन्हा एकदा आठवू लागतात की कशा प्रकारे लोक आम्हाला चोरटी म्हणतायत, की उगीच राजमुळे आमच्या सर्व कुटुंबाला नावं ठेवतायत. पण हे असं काही नाही आहे, आम्ही चोरी केलीच नव्हती. पण आता कुणीच ऐकून घ्यायला तयार नसल्यामुळे त्यांनाही खूप वाईट वाटत असतं. काही वेळानंतर आता सत्या सुभाषरावांना पाहतो, तर ते रस्ता क्रॉस करत असतात. परंतु एक खूप मोठी गाडी त्यांना आता धडकणार असते. तेवढ्यातच तो माणूस ब्रेक मारतो. हे सर्व प्रकार सत्य आता पाहत असतो. त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, हा तर धूमकेतूचा बाप आहे. त्याला आता पोलीस स्टेशनमधील सर्व प्रसंग देखील आठवू लागतात. सुभाषराव आता पटकन बाजूला होतात. तर दुसरीकडून सत्या जेव्हा पाहत असतो तेव्हा तो म्हणतो, हा तर धूमकेतूचा बाप आहे, पण ती धूमकेतू गेली तरी कुठे, असं म्हणून तो गाडी थांबवून इकडे तिकडे मीराला शोधत असतो, पण ती कुठेही नसते. त्यावेळी सदाशिवराव विचारतात, बाळा तुला वेळ होणार आहे का? आपल्याला टाईम होणार आहे, जायला पाहिजे, आणि जर तुला इथे थांबायचं असेल तर मग मी रिक्षाने जातो. पण आता सत्य म्हणतो की नको, मी येतो तुम्हाला सोडायला, असं म्हणून ते दोघेही तेथून जातात. इकडे अजूनही सुभाषरावांना सर्व प्रसंग आठवत असतात. ते आपल्याच तंद्रीमध्ये आता रोड क्रॉस करू लागतात. तर दुसरीकडे मीरा ही त्यांचा शोध घेत असते, परंतु ते कुठेही नसतात. आता दादा कुठे सापडत नाही याचं खूप वाईट वाटतं. ती टेन्शनमध्येच येते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मीरा अजूनही तिच्या दादांचा शोध घेत असते. त्याच वेळी आता सत्या हा गाडी थांबवतो आणि म्हणतो, अगं ये धूमकेतू, मला तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, तुझा बाप, असं म्हणून तो पुढे सांगणार असतो. पण मीरा ऐकून घ्यायला तयार नसते. सत्याच्या हातात असणारी दारूची बाटली ती आता एका दगडावर फोडते आणि म्हणते, माझ्या दादांबद्दल एक शब्द जरी काढलास ना तू, तर मग बघ मी तुला मारून टाकेन, असं म्हणून ती काचीची बाटली असते ती
सत्याच्या पोटात खोपसणार असते, पण सत्या पटकन बाजूला होतो. मीरा आता टेन्शनमध्येच तेथून जाते. तेव्हा सत्या जोराजोरात ओरडतो की मी तुझ्या बापाला पाहिलंय अगं. पण आता मीरा पुढे निघून गेलेली असते. दुसरीकडे सदाशिवराव हे घरी येतात. तेव्हा पटकन निरोपा दार उघडते आणि समोर पाहते तर त्यांच्या पूर्ण शर्टला रक्त लागलेलं असतं आणि ते खूप डिस्टर्ब असतात. तेव्हा हे पाहताच घरातील सर्वांना धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.